भाजपमध्ये प्रवेश करताय, काय नेमका भावना आहेत आणि एवढी वर्ष तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार पक्ष होता, काय वाटतं तो पक्ष सोडा? मी गेले अनेक वर्ष माझ्या परिसरात नगरसेवक असेल, महापालिकेत एक गटनेता म्हणून लोकांच्या प्रश्नांचे संघर्ष करत होतो. तो करत असताना माझ्या प्रभागात किंवा माझ्या परिसरात जर आपण आलात तर निश्चितच चांगल्या प्रकारचे काम करण्याची संधी नागरिकांनी मला वेळोवेळी दिली आणि ह्या संघर्षाला कुठेतरी देवेंद्र भाऊ आणि रवी भाऊ यांनी ज्यावेळेस मला आश्वस्त केलं की ह्या भागात ज्या पद्धतीने हा परिसर वाढतोय आणि त्या पद्धतीने त्या परिसरामध्ये जर काम करायचं असेल तर एक चांगलं पाठबळ आणि एक विकसनशील नेतृत्व आपल्या पाठीशी हवंय, या भावनेतून खरं तर मी आज त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तुमचा आज इथे प्रवेश करा, मात्र तिथे अजितदादांनी शरद पवारांच्या पक्षासोबत युती जाहीर केली, 26 तारखेला युती होणार आहे, तर त्या पक्षाची ताकद वाढलेली असताना आता भाजपमध्ये त्याहीपेक्षा थोडं मी आताच सांगितलं ना, जर मी ज्या भागात काम करतो तो भाग नव्याने विकसित होतोय आणि त्या भागात काम करत असताना एक चांगली ताकद पाठीशी असावी आणि ती ताकद मला आदरणीय देवेंद्रजी आणि रवी भवनमध्ये दिसली. बावनकुळे साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील आणि या सर्वांनी ज्या पद्धतीनं आश्वस्त केलं आणि त्या परिसरात काम करत असताना एक चांगलं पाठबळ मिळावं आणि तुम्ही जर कधी त्या परिसरात आले तर तुम्हालाही त्या गोष्टीची नक्कीच जाणीव होईल की त्या भागात ज्या पद्धतीने आम्ही काम करू शकलो आणि एक चांगला हात पाठीशी असेल तो खूप मोठ्या आणि चांगल्या पद्धतीने त्या भागात येणाऱ्या नागरिकांना आम्ही दिलासा देऊ शकतो. नाही आता भाऊंनीच सांगितलं ना, मुहूर्त काही गोष्टी चांगल्या गोष्टी म्हणत असेल तर काय बऱ्याच वेळा त्या गोष्टीला देर आहे दुरुस्त आहे म्हणतो ना, त्या पद्धतीने त्याला उशीर होतो, परंतु मला असं वाटत नाही की त्याला ब्रेक लागला होता. नाही, शंकर जगताप आम्ही आमचे पहिल्यापासून मित्रच होते, जरी आमदार असेल तर आम्ही पहिल्यापासून एकत्र होतो, मित्र होतो, कॉलेजपासून बरोबर होतो, त्यामुळे आमच्यात संवाद हा होता. संवाद नव्हता असं कधी नव्हतं. संवाद होता असं म्हणताय, मात्र आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीतून आता नेमकं कसं प्लॅन असणार? आता त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने त्या परिसरात ज्या पद्धतीची विक्ट्री येईल ती सर्वांना दिसेलच. तुमच्या प्रभागामध्ये काही लोकांचा विरोध आहे असं म्हटलं गेलं, त्यात किती सत्यता आहे किंवा काय वस्तुस्थिती आहे? नाही, साहजिक आहे ना, इच्छुक प्रत्येक पक्षात असतात आणि भारतीय जनता पार्टीत फार मोठ्या प्रमाणात इच्छुक होते आणि साहजिक इच्छुकांचा थोडीफार नाराजी असते, पण मला वाटतं आम्ही ती सर्व नाराजी निश्चित दूर करू. मुहूर्त निघण्यासाठी काय परिश्रम घ्यावे लागले असं तुम्हाला वाटतं? परिश्रम म्हणण्यापेक्षा ह्या गोष्टीचं मी बोलणं योग्य नाहीये. बऱ्याच काही घडामोडी होत होत्या आणि विशेषतः पिंपरी चिंचवड फार मोठा त्यामध्ये दादांचा पण मोठा पक्ष आहे. दादांचा जर पूर्व अनुभव जर पाहिला तर मला असं वाटलं की त्या भागात काम करत असताना देवेंद्रजी नक्कीच पाठीशी उभे राहतील, चांगली ताकद देतील, रवी भाऊ पाठीशी उभे राहतील, चंद्रकांत दादा त्या ठिकाणी काम करतायत, बावनकुळे साहेब त्या ठिकाणी काम करतात, त्यांच्या मार्फत निश्चितच खूप चांगल्या प्रकारचं काम मला त्या भागात करता येईल. खूप कामं पेंडिंग आहेत, ती कामं देखील पुढे नेता येतील आणि ते विकासोन्मुख शहर आणि विकासोन्मुख लोक पाठीशी असावीत या दृष्टिकोनातून खरं तर मी हा निर्णय घेतो. आत्ताच मी सांगितलं ना की मी नेतृत्वावर एक विश्वास ठेवलाय, तर त्या विश्वासामुळे मी कुठेतरी भाजप निवडले. नाही, धन्यवाद. आज आपण मला बाईट विचारताय, माझी प्रतिक्रिया मी दिली आहे आणि निश्चितच आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत पाहिलं ते फार मोठ्या प्रमाणावर विकास कामं सुरू आहेत, सत्ता आहे आणि त्याचं खरं तर उपयोग आपल्या भागात नव्याने येणाऱ्या लोकांना झाला पाहिजे. आता मग आज पिंपरी चिंचवड शहर जर आपण पाहिलं असेल तर कॉस्मोपॉलिटन आहे, खूप भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक ह्या ठिकाणी येतात आणि त्या लोकांना जर एक लिव्हेबल शहर आपण देऊ शकलो आणि ते शहर देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही गेले कित्येक वर्ष काम करतो आणि त्याला जर कुणी पाठबळ देत असेल तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला जाणं योग्य आहे. महानगरपालिकेच्या बाबतीत